हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस यू सी सॉस स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर पाहूयात आपला आजचा हिंदू पेपर काय सांगतो. सगळ्यात पहिली न्यूज काय होती? पेन्सिल टू कॅलिग्राफी, फॅशन डिझायनर रिराइट्स काश्मीरीज पश्मिना स्टोअर. बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट स्टोरी काय आपल्यासाठी? पश्मिना काय आहे? बरोबर. आपल्याला माहिती की पश्मिना नावाची शॉल आहे, काश्मीरमध्ये फेमस आहे. काश्मीरमधून प्रोड्यूस होते प्रॉपरली. तर ती जी आहे पश्मिना शॉल्स, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे की ती कशी तयार केली जाते. बरोबर. मग काश्मीरमधले जर असेल तर प्रॉपरली काश्मीरमधून कोणत्या रिजन त्याच्यासाठी स्पेसिफिक आहे का? त्याला जीआय टॅग दिलेला आहे का? ही गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? पेस्ले टू कॅलिग्राफी. आता पेस्ले आणि कॅलिग्राफी जे त्याच्यावरती यूज केले जाते फॅशनसाठी, त्या गोष्टी काय आहेत? या आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. मग त्याचबरोबर जी ह्याची पश्मिना शॉल होती त्याची सुरुवात कधीपासून झाली? ती आपण एक्सपोर्ट करतो का? मेजरली कुठे एक्सपोर्ट करतो? डोमेस्टिकमध्ये, त्याच्यानंतर बाहेर कुठे एक्सपोर्ट करतो? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती? ब्रिजिंग अ डिवाइड विथ अन इंडियन सायंटिफिक सर्व्हिस. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला इंडियन सर्व्हिसेस जे असतात त्या आपल्याला माहिती आहेत कोणत्या कोणत्या आहेत. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट वगैरे. मग त्यांचंच काय म्हणणे रायटरचं, एक सायंटिफिक सर्व्हिस सुरू केली पाहिजे, जेणेकरून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जो असतो तो एक सायंटिफिक अप्रोच सुद्धा तयार होईल. आणि जो आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये सायंटिफिकली टेक्नॉलॉजिकली जे डिसिजन्स घेण्यासाठी घ्यायचेत आपल्याला, तर ते घेण्यासाठी आपण जास्त बेटर प्रिपेअर्ड असू, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे त्या हिशोबाने त्या अप्रोचने डिसिजन घेतले जाईल. आता हा झाला आपला मेनसाठी पॉईंट. अजून दुसरी गोष्ट काय साठी इम्पॉर्टंट, की अशी जेव्हा इंडियन सर्व्हिसेस तयार करायचे असतील, याच्या आधी कोणते कोणते रेकमेंडेशन दिले होते? आता फॉरेस्ट सर्व्हिसेससाठीचं रिकमेंडेशन होतं, ते एक्सेप्ट केलं गेलं होतं. मग अजून ज्युडिशियल सर्व्हिसेससाठीचं रिकमेंडेशन होतं, त्याच्यात मेडिकल सर्व्हिसचं रिकमेंडेशन होतं. मग त्याबाबत काय झालं ते आपल्याला पाहायचंय. मग त्याचबरोबर आपल्याला काय पाहायचं, की हे जे इंडियन सर्व्हिसेस असतात ना, ते क्रिएट कशा केले जातात? क्रिएट कशा केल्या जातात. मग त्याच्यानंतर मग ते इंडियन आहेत त्याच्याबरोबर मग पार्लमेंटचा रोल असणार सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. मग त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये राज्यसभेचा रोल सगळ्यात जास्त मोठा आहे की लोकसभेचा मोठा आहे. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनली कोणते आर्टिकल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. मग आपल्याला हे माहिती की लोकसभा आणि राज्यसभेचे जे पॉवर्स आहेत ते इक्वली डिवाइड नाहीत. काही बाबतीत लोकसभेला जसं मनी बिल, बजेट वगैरे झाले ह्याच्याबाबत लोकसभेकडे झुकतं पारडं आहे. पण त्याचबरोबर काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याबाबत राज्यसभेला जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलेलं आहे. मग हे जे आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण तयार करण्याच्या बाबत, तो एक फॅक्टर आहे ज्याच्याबाबत ज्यामध्ये राज्यसभेला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. मग अजून कोणते पॉइंट्स आहेत का ज्याच्यामध्ये राज्यसभेला जास्त महत्त्व दिलं गेलंय? मग या ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी कोणत्या आर्टिकलनुसार राज्यसभेला इम्पॉर्टन्स दिलं गेलंय? या सर्व गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय? द यूएई इंडिया कॉरिडॉर इज स्पार्किंग अ ग्रोथ स्टोरी. आता जसं आपल्याला माहिती की आपण जसं म्हणतो की इंडिया यूएई रिलेशन अतिशय महत्वाचे आयरच्या दृष्टिकोनातून फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत. आपला ट्रेड मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याच्यामध्ये क्रूड ऑइल झालं, एनर्जी एनर्जी सेक्टरच्या बाबत एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकली झालं, बाकीच्या गोष्टी पण झाल्या. आता काही बाबतीत अ, अ, मध्ये यूएईची जी सगळी मिनिस्ट्रियल लेव्हलची माणसं होती ती सगळी इंडियामध्ये आली होती. मग डिफेन्स पॅक बाबत एक चर्चा झाली होती. मग डिफेन्स कॉर्पोरेशन वाढवण्याच्या बाबत चर्चा होती इंडिया आणि यूएईमध्ये. त्याच्यामुळे इंडिया यूएई एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी आणि लाँग टर्मसाठी पाहिलं जातं. त्याचबरोबर गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल एक झाली. त्यांच्याबरोबर आपण ट्रेड पॅकच्या बाबत चर्चा चालू आहे. मग गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमध्ये यूएई पण येतं. मग या सगळ्या बाबतीत आपल्याला यूएईचं लोकेशन झालं, मग ट्रेड झालं, यूएईचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन, रिझर्व्ह झाले. अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण यूएई कडून घेतो, आपण यूएईला कोणत्या-कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करतो, अजून कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये इंडिया आणि यूएईची जी पार्टनरशिप आहे ती ग्रो होऊ शकते. जसं आता येणाऱ्या टाईममध्ये एआय झालं वगैरे झालं या गोष्टी. मग या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. आता त्याचबरोबर जसं आपल्याला माहिती की यूएई आणि सौदी अरेबिया जे मेजर प्लेयर्स आहेत त्या रिजनमधले, त्यांच्यामध्ये येमेनवरून थोडंसं कॉन्फ्लिक्ट सुरू झालेत. मग जसं सौदीनी पाकिस्तानबरोबर डिफेन्स पॅक्ट साइन केलं होतं. त्याच्यानंतर यूएई आणि इंडिया ते दोघे जास्त जवळ आले होते. मग या गोष्टी झाल्या की त्या रिजनमध्ये इंडियाचा एक डॉमिनन्स म्हणा किंवा इंडियाचं इम्पोर्टन्स मेंटेन राहावं, यासाठी मग यूएई बरोबरचे रिलेशन किती मॅटर करतात आपल्याला. या सर्व गोष्टी आपल्याला आयआरसाठी जीएस2च्या आयआरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय होती? हॉट एअर.
डोनाल्ड ट्रम्प इज ट्राइंग टू टर्न बॅक द क्लॉक ऑन एन्व्हायरमेंटल इश्यूज. जसं आपल्याला माहिती की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते एन्व्हायरमेंटल जे इश्यू आहेत त्याबाबत तेवढे पॉझिटिव्ह नाही साऊंड करत किंवा तेवढे पॉझिटिव्ह त्यांच्या पॉलिसीज नसतात. जशी युएसए मध्ये आधी पॉलिसी होती की जे तुमचं पॉल्युटन्स वगैरे असतात, तुमच्या व्हेकल्स मधून बाईक्स वगैरे मधून जे पॉल्युटन्स निघतात त्यांना पोल्युशन म्हणून असं कन्सिडर केले जात नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती अ, त्यांना आधीच्या काळात त्यांना पोल्युशन आपण नॉर्मली त्यांना पोल्युटंट्स म्हणून कन्सिडर करतो, की पोल्युटंट्स बाहेर निघतात. पण त्याच्यामुळे पोल्युशन होतं किंवा ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होतं. ही गोष्ट आपण त्यांना नॉर्मली कन्सिडर करत नाही. पण आधी यूएसए काय केलं होतं, की ही गोष्ट लागू केली होती सुप्रीम कोर्ट आणि यूएसएच्या. त्याच्यामुळे त्यांची जी कंपनी होती ऑटोमोबाईल इंडस्ट्री वगैरे त्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट लॉज आणि इम्प्लिमेंटेशन होतं, की त्यांना ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतील. बरोबर? त्याच्यामुळे त्यांची ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांचं जे ग्रोथ होती ती कमी झाली होती. पण आता जसं आपल्याला माहिती आहे, की व्हेनेझुएलाकडून जे ऑइल रिझर्व्हज होते ते मिळवलेत यूएसएने काइंड ऑफ. मग त्याचा जास्तीत जास्त वापर करायला, मग ते वापर करायचा असेल तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला बूस्ट द्यायला पाहिजे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला बूस्ट द्यायचा असेल, तर त्यासाठी काय गरजेचं आहे, हे जे रेग्युलेशन्स आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती, त्यांच्या व्हेइकल्सवरती, ते जे लादलेले ते काढावे लागतील. मग डोनाल्ड ट्रम्पने काय केले, हे जे त्यांच्यावरती रेग्युलेशन्स होते ते काढून घेतले. त्याच्यामुळे तर त्यांच्या व्हेइकल्समधून, बाईक्समधून जे पोल्युटंट्स बाहेर निघणार आहे, त्याला ग्रीन हाऊस एमिशनच्या अंतर्गत नाही मोजलं जाणार आहे. मग ही जी गोष्ट होती ती आपल्याला पाहिजे. मग आता ह्याचा काय म्हणतात जिओपॉलिटिकल रिलेव्हन्स सुद्धा आहे. त्याचबरोबर मग हीच गोष्ट आपल्याला इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पण पाहायची, की इंडियाचे जे बाईक्स झालं, कार्स झालं, व्हेइकल्स झालं, त्याच्यामधून जे पॉल्युटंट्स बाहेर पडतात, त्याला आपण ग्रीन हाऊस एमिशनच्या अंतर्गत काउंट करतो की नाही करत? आणि त्याचबरोबर मग ह्यांच्यावरती आपण कोणते लॉज, रेग्युलेशन्स ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये या गोष्टींबद्दल लावतो, हे आपल्याला पाहायचं. पुढची न्यूज कळती पोलसो. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाज प्रूव्हन बायस ऑन मॉडेल कोड सीम्स टू हॅव फोर्स तामिळनाडू अँड्स. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन मध्ये ती कशी लागू केली जाते. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय आहे, की एक रूल्स आहेत, गाईडलाईन्स आहे, की डूज अँड डोंट्सची एक लिस्ट आहे, की तुम्ही इलेक्शनच्या टाइम मध्ये हे करा किंवा हे नका करू. ही एक लिस्ट आहे. मग त्याला कोणतं स्टॅट्युटरी बेसिस आहे का, बॅकग्राऊंड आहे का, की हे केलं तर तुमच्यावर ही ॲक्शन घेतली जाऊ शकते. इलेक्शन कमिशन ही ॲक्शन तुमच्यावर घेईल. ह्या गोष्टी आहेत की नाही हे आपल्याला कंप्लीटली पाहायचं, की आपल्याला माहिती आहे की करंटली 1-1.5 वर्षात बऱ्याच इलेक्शन झालेत. मग बऱ्याच स्टेट्समध्ये इलेक्शन झालेत, लोकसभेचे झालेत. त्याच्यामुळे या एक्झामसाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि त्याचे जे मागे सेक्रेटरी बेसिस आहेत ते झालं. मग हे झालं प्रीसाठी पण इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित पाहिजे, की आता इलेक्शन कमिशनच्या बाबतीत काय सांगितलं जातं, की काही बाबतीत इलेक्शन कमिशन ॲक्शन घेते. आता जसं तामिळनाडूच्या बाबतीत सांगितलं जातं, की तुम्ही एवढे-एवढे पैसे जे वाटले जातात फ्रीबीजच्या नावाखाली ते नका वाटू. काही बाबतीत बिहार वगैरेमध्ये झालं तेव्हा नाही ॲक्शन घेतली. तर मग असं म्हणलं जातं, की इलेक्शन कमिशन जे आहे ते टूथलेस टायगर आहे का? हा झाला. त्याच्यानंतर मग मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे, त्याच्याबाबत पण असाच प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्याबद्दल असं विचारू शकतात, की मॉडेल कोड ऑफ कंडक्टला तुम्ही स्टॅट्युटरी बॅकग्राऊंड दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे? त्याला स्ट्राँग अजून केलं पाहिजे की नाही? त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करायला पाहिजेत की नाही फ्रीबेजच्या बाबत? हा क्वेश्चन तुम्हाला मेन्ससाठी विचारला जाऊ शकतो. बरोबर? तर पुढची न्यूज काय होती, डेथ सेंटेन्सेस इन इंडिया फ्युअर कन्फर्मेशन हायर ॲक्विटन्स. आता आपल्याला काय माहिती की आपण त्याला कॅपिटल पनिशमेंट वगैरे म्हणतो. तर त्याबाबत की गेल्या काही काळामध्ये किती लोकांना कॅपिटल पनिशमेंट दिली आहे आणि किती लोकांना ती एक्झिक्यूट झाली आहे, किती लोकांना माफी दिली गेली आहे, त्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. हे नंबर जे आहेत आपल्याला मेन्सचे आन्सर लिहिताना कामाला येऊ शकतात. मग त्याचबरोबर आपल्याला माहित पाहिजे की डेथ पेनल्टी जी आहे त्याच्याबाबत काही रूल्स आहेत. की समजा सेशन कोर्टने दिलं असेल, तर त्याच्यानंतर हायकोर्टने ती गोष्टी पाहिल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या कायद्यांतर्गत, कोणत्या-कोणत्या गुन्ह्यांअंतर्गत डेथ पेनल्टी दिली जाते. मग त्याच्यामध्ये जे आपल्याला माहिती आहे, आपली जी ज्युडिशियरी ती इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे. मग जर सेशन कोर्टने दिलं असेल, तर त्याच्यावरती हायकोर्ट असतं. मग हायकोर्टमध्ये अपील करू शकतात. मग हायकोर्टचं काय झालं, मग सुप्रीम कोर्ट झालं. मग त्याच्यानंतर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, की कसं चालतं डेथ पेनल्टीचं जे स्वरूप आहे. मग त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट माहीत पाहिजे, की डेथ पेनल्टीला जी माफी असते, ती कोण दिलं जाऊ शकतं? मग गव्हर्नर देऊ शकतो का? त्याच्यानंतर प्रेसिडेंट देऊ शकतो का? आणि देऊ शकतात तर कोणत्या अधिकाराअंतर्गत देऊ शकतात? मग त्याचं स्वरूप बदलणार, कंप्लीटली माफी देणार आणि जर मग ते देऊ शकतात, मग त्यांचा स्वविवेकाधिकार असणार आहे, की ते कॅबिनेटच्या सल्ल्यानुसारच घेऊ शकतात. या सर्व गोष्टी आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय? व्हॉट आर बायोबेस केमिकल्स अँड एन्झाइम्स? हाऊ इज इंडिया पोझिशन विथ रिस्पेक्ट टू स्केलिंग बायोबेस केमिकल्स अँड एन्झाइम्स? आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, बायोबेस केमिकल्स म्हणजे काय असतात?
त्याच्यानंतर ते काय तर बायोबेस केमिकल्स आर इंडस्ट्रियल केमिकल्स प्रोड्यूस युजिंग बायोलॉजिकल फीड स्टॉक्स लाईक शुगर केन, कॉर्न, स्टार्च, बायोमास रेसिड्यूज ऑफन थ्रू फर्मेंटेशन और एन्झायमॅटिक प्रोसेसेस. बरोबर. मग ही गोष्ट झाली की कोणते कोणत्या याच्यापासून तयार करतात. जसं या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला कसं म्हणतो आपण की इथेनॉल जे म्हणतो इथेनॉल ब्लेंडिंग आपण वापरतो. बरोबर. की आपल्याला माहिती आहे की पेट्रोलमध्ये आता इथेनॉल ब्लेंडिंग आपल्याला करावी लागते. की मग ती किती आहे? मग 10% आहे का 20% आहे? बरोबर. मग मध्ये एक न्यूज आली होती की जे प्रोड्यूस करतात, त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे इतका फीडस्टॉक तयार आहे की आता इथेनॉल ब्लेंडिंग जी आहे ती 50% पर्यंत करायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला हे माहित पाहिजे की इथेनॉल ब्लेंडिंग याचं वाढवल्यानंतर त्याचा गाड्यांवरती काय परिणाम होतो ते फ्युएल वापरून. त्याच्यानंतर दुसरी एक टर्म होती की फ्लेक्स फ्युएल असतं. आता फ्लेक्स फ्युएल म्हणजे काय असतं? मग त्याच्यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग आहे का दुसरं काय वापरतात का? मग ते असेल तर काय होतात? मग नॉर्मल फ्युएल आणि फ्लेक्स फ्युएल ह्याच्यामध्ये समजा नॉर्मल फ्युएल वापरलं, जे कम्प्लिटली पेट्रोलियम प्रॉडक्ट असेल, ते वापरल्यानंतर गाडीवरती काय परिणाम होतात आणि फ्लेक्स फ्युएल वापरल्याचे काय परिणाम, प्रो आणि कॉन्स जे असतात ते आपल्याला माहीत पाहिजेत, की मग गाडीच्या इंजिनवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो की निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. हे आपल्याला प्रीसाठी इम्पोर्टंट असू शकतं. ठीक आहे? पुढची न्यूज काय होती की डे आफ्टर पीएम्स टच डाऊन आसाम गव्हर्नमेंट सिक्स मोर एमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी. असं आपल्याला माहिती की आसाममध्ये रिसेंटली काय झालं होतं की दिब्रुज तिथे एक हायवे जो होता 4.2 मोरन बायपास. बरोबर. तर तिथं पीएम मोदींनी एक इमर्जन्सी लँडिंग केली होती. तर इमर्जन्सी लँडिंग काय केली होती की काही प्रॉब्लेम किंवा इमर्जन्सीमुळे केलं होतं की नाही. त्यांना तो टेस्ट करायचा होता की हायवेवरती त्यांनी लँडिंग केली होती. मग त्यांचं काय म्हणणं आहे की असे जे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीज तर असं आमचं गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही अजून सेंटरकडे डिमांड करू की अजून असे तयार केले जावे. जसं आपल्याला माहिती की आपला तो चिकन स्नेक आहे. बरोबर. की आपल्याला तिथं माहिती की इकडं वरतून चायना आहे, इकडून भूटान आहे, इकडून बांगलादेश आहे, इकडून म्यानमार वगैरे. त्याच्यामुळे काय होतं हा जो रिजन होता ना हा फक्त एवढ्या एकाच लेननी किंवा छोट्याशा पासनी कनेक्टेड आहे. आपला जो नॉर्थ ईस्ट रिजन आहे. त्याच्यामुळे काय होतं की जसं बांगलादेश काही म्हणला, चायना म्हणला, म्यानमार म्हणला. त्याच्यामुळे आपला कनेक्ट कमी होतो. जसं मणिपूरमध्ये काही इश्यू झाला. तो आपल्याला तेवढा चांगल्या पद्धतीने हाताळता येईल कारण कनेक्टिव्हिटी नाहीये. तिथं ग्रोथ, डेव्हलपमेंट या गोष्टी तेवढ्या बूस्ट नाही करता येत आहेत. मग याच्यामुळे काय होतं, की आपल्याला समजा उद्या 2 फ्रंट म्हणा, 3 फ्रंट काही वॉरचे काही चान्सेस झालेच, काही पॉसिबिलिटी तयार झाल्या. तर फक्त तिथं एअरपोर्ट नाही, काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. या गोष्टींमुळे तिथली लँडिंग किंवा काही या गोष्टी अडू नयेत. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीज वगैरे तयार केल्या जातात. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की काही वर्षांपूर्वी मोदीजींनी जे आहे ती यूपीमध्ये सुद्धा अशी एक इमर्जन्सी लँडिंग केली होती. तर त्यावेळेस ती कुठे केली होती? बरोबर? ते हायवेचं नाव आणि त्याचं लोकेशन हे गोष्टी तुम्ही मला सांगा. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की इंडिया ॲड्स मोर दॅन 50,000 मेगावॉट ऑफ पॉवर जनरेशन कॅपॅसिटी. जसं आपल्याला माहिती की एनर्जी सिक्युरिटी आता मेजरली जे करंटली वॉर वगैरे चाललेत ग्लोबली. मग त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेनचं झालं. त्याच्यामध्ये पण काइंड ऑफ एनर्जी सिक्युरिटीचा पण मुद्दा येतो, की समजा यूएसए म्हणतं, की रशियाकडून एनर्जी घेऊ नका, नॅचरल गॅस वगैरे घेऊ नका, इंडिया घेतं. व्हेनेझुएलामध्ये यूएसएने जे इन्व्हेजन केलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, ते परत व्हेनेझुएलाचं ऑइल जातं. ते काइंड ऑफ जे एनर्जी सिक्युरिटी जे झालं, हा एक मुद्दा महत्त्वाचा तयार होतोय ग्लोबली पण, की मग एनर्जी सिक्युरिटी तुम्ही कशी अश्युअर करणार आहे? मग अशा कंडिशनमध्ये इंडियाने काय केलं, की 50,000 मेगावॉट पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आपली वाढवली आहे. जी आतापर्यंतची एका सिंगल इयरमध्ये सगळ्यात जास्त होती. याच्या आधी कधी केली होती 2024-25 मध्ये 34,000 मेगावॉटची जी होती कॅपॅसिटी होती. यावेळेस आपण ती पण सरपास केलेली. तर मग अशा कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलं, की 52,000 मेगावॉट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. मग कशातून केली ती? फ्रॉम ऑल सोर्सेस कंबाईन्ड इन द ऑनगोइंग फायनान्शियल. मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं, की ऑल सोर्सेस आहेत. बरोबर? मग कोणते कोणते सोर्सेस आहेत? मग सोलार झालं, विंड झालं, त्याच्यानंतर कोल झालं. मग याच्यानंतर मग ह्यांचं वेटेज किती? सगळ्यात जास्त कोणी तयार केले? कोलनी केलंय, सोलरनी केलंय, विंड केलंय. मग त्याच्यानंतर परत प्रश्न येणार, की तुम्ही एन्व्हायर्नमेंटली सस्टेनेबल असं करताय, की कसं करताय? कोल बेसिस करताय. मग कोल बेस जर असेल, जसं आपल्याला माहिती आहे, की रिसेंटली कोकिंग कॉईल जो होता, तो आपण स्ट्रॅटेजिक मिनरलच्या लिस्टमध्ये आपण ॲड केला होता, बरोबर? मग आपल्याला हे पण माहीत पाहिजे, की कोलचं आपण इम्पोर्ट सगळ्यात जास्त कुठून करतो? रिसेंटच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी काय केलं, की आपले जे स्ट्रॅटेजिक मिनरल्स आहेत, त्यांना कनेक्ट करणारे काही 6 कॉरिडॉर्स तयार केले होते, की जेणेकरून तिथलं ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तिथं माइन्स वगैरे जे आहेत, तिथलं ते सगळं प्रॉपरली चालावं, जेणेकरून बूस्ट भेटावा मायनिंग वगैरेला. मग हे झालं, की इंडियामध्ये जर असेल
इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रोड्यूस आपण कुठून करतो. मग जो कोल आहे, कोलचे 4 टाइप्स पडतात, बरोबर? मग ते टाइप्स पण आपल्याला माहीत पाहिजेत. सोलर असेल तर आपण नॉर्मल कुठून सगळ्यात जास्त सोलर एनर्जी क्रिएट करतो, विंड एनर्जीच्या बाबत. मग या सगळ्या ज्या गोष्टी एनर्जी सिक्युरिटी ॲज अ प्रीमध्ये आणि मेन्समध्ये सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक तयार होतो आपल्यासाठी. पुढची न्यूज काय की डिस्प्लेस काश्मीरी पंडित सेलिब्रेट हेरात ॲज मुस्लिम्स रिकॉल पास्ट बॉन्ड्स. आज आपल्याला माहिती की काल महाशिवरात्री सेलिब्रेट झाली, बरोबर? तर महाशिवरात्रीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर काश्मीरमध्ये हेरात म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीला काश्मीरमध्ये हेरात म्हणून संबोधलं जातं, बरोबर? तर मग आता बाकीचे जे राज्य समजा ओडिशामध्ये काही वेगळ्या नावाने ओळखलं जातं, गुजरात झालं किंवा साऊथ मधले काही स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या नावाने ओळखलं जातं. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की महाशिवरात्रीला जे वेगवेगळे नाव आहेत ती कोणत्या राज्यात कोणत्या नावाने ओळखले जातात. तर कदाचित हा प्री साठी विचारला जाऊ शकतो की पेअर्स मध्ये. ठीक आहे. पुढची न्यूज होती की एआय इम्पॅक्ट समिट 2026 बिगिन्स टुडे. मोदीजी टू इनॉग्रेट अँड इंडियन एआय एक्सपो, बरोबर? माहिती आपल्याला की एआय इम्पॅक्ट समिट होणार आहे 2026चा इंडियामध्ये. कुठं होणार आहे तो? भारत मंडपम इन दिल्ली. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती की याच्या आधी पण काही एआयचे समिट झाले होते, पण ते मेजरली झाले होते कुठे झाले होते? युरोपमध्ये झाले होते किंवा नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट वगैरे मध्ये झाले होते. बरं ते कोणत्या पद्धतीचे समिट होते? त्याचे समिट होते की एआय मध्ये काय काय निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात आणि त्याच्यावरती कोणते कोणते लॉज, रेग्युलेशन, गाईडलाईन्स आणले पाहिजेत या पद्धतीचे होते. बरोबर, तो काइंड ऑफ त्याचा जो टोन होता तो निगेटिव्ह होता. पण हे जे समिट असणार आहे ते कोणतं? एआय इम्पॅक्ट समिट आहे. की याचा वापर करून एआयचा वापर, आता एआय ही जी काही एआयला आपण थांबवू शकत नाही. तर मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचंय? जी टेक्नॉलॉजी येणार आहे ती बाय डिफॉल्ट आहे. त्याचा वापर करून आपण डेव्हलपमेंट कशी करू शकतो, ग्रोथ कशी करू शकतो, पब्लिकवरती जो परिणाम होणार आहे, त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या मदतीने त्यांची ग्रोथ कशी करू शकतो, ह्या गोष्टीवरती एआयचा सब इम्पॅक्ट आहे. तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण कसा वाढवायला पाहिजे. मग तो पर्सन इंडिव्हिज्युअल पासून, बरोबर, इंडिव्हिज्युअल पासून कंट्री टू रिजन आणि त्याच्यानंतर ग्लोबल लेवल पर्यंत त्याचा कसा नेला पाहिजे. हा, मायक्रो टू मॅक्रो लेवलवरची जो डेव्हलपमेंट आहे ती कशी केली पाहिजे ह्या गोष्टी आपण पाहायचं. या गोष्टी या समिटमध्ये पाहायला जाणार आहेत. मग त्याचबरोबर इंडिया जो आहे, इंडिया काय ट्राय करतो की ग्लोबल साऊथ जे आहेत, ग्लोबल साऊथ म्हणजे जसं आपण काय म्हणतो की जे मिडल इन्कम किंवा लो इन्कम कंट्रीज जे आहेत, अंडर डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत, त्यांना आपण ग्लोबल साऊथच्या अंडर कन्सिडर करतो. मग ह्या कंट्रीजचा एक लिडरशिप म्हणून काय करतो इंडिया रोल प्ले. इंडियाचं म्हणणं आहे जो एआय आहे, एआय टूल्स झाले, डेटा सेंटर झाले, हे झालं की ते गोष्टी फक्त डेव्हलप कंट्रीज यांच्याकडे अक्युमुलेट न होता, कॉन्सन्ट्रेट न होता त्या सगळ्या कंट्रीजकडे, मग मिडल लेवल झालं, लो इन्कम झालं, अंडर डेव्हलप, आफ्रिकन कंट्रीज सगळ्यांकडे त्याचा ऍक्सेस मिळावा. जो डेटा सेट असेल तो ओपन सोर्स असावा. या गोष्टींसाठी इंडिया प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये आपल्याला विचारू शकतं की आता याच्यामध्ये इंडियाचा जो रोल आहे ॲज अ ग्लोबल साऊथ लीडर म्हणून तो कसा आहे? हा जनरल प्रश्न पण विचारू शकतात. ग्लोबल साऊथचा लीडर म्हणून इंडिया काय रोल प्ले करतो? हा सुद्धा मेनसाठी क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर एआयच्या बद्दल स्पेसिफिकली विचारू शकतात. मग त्याचबरोबर याच्यामध्ये एआय इम्पॅक्ट समिट जे आहे त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारू शकतात प्री मध्ये. आणि याच्या आधीचे जे एआयचे जे समिट झाले होते ते कुठे झाले होते याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग युरोपमध्ये कुठे झालं होतं, मग कॅनडामध्ये झालं होतं की युएस मध्ये झालं होतं, मग हा प्रश्न झाला. ठीक आहे. मग पुढची न्यूज काय होती की सिरियाज डिफेन्स मिनिस्ट्री सेज इट हॅज टेकन ओव्हर अनदर बेस फ्रॉम युएस. आता सिरियाची डिफेन्स मिनिस्ट्री काय म्हणते की त्यांनी अल शदादी बेस जो होता नॉर्थ ईस्ट फ्रॉम युएस फोर्सेस, हा त्यांच्याकडून परत अक्वायर केलेला आहे, जो युएसच्या कंट्रोलमध्ये होता. तर हे नाव आपल्याला माहित पाहिजे. मग सिरियाची राजधानी कोणती? डमास्कस. मग सिरियाचं लोकेशन, आता सिरिया जर रिजन मध्ये आहे तो रिजन युपीएससी साठी एक फेवरेट रिजन आहे की त्याच्यामध्ये प्रीच्या बाबत त्यांनी 4-5 वेळा त्या रिजनच्या राहून प्रश्न विचारला गेला की जसं लवांट रिजन जो आहे तो कोणत्या रिजनला म्हणतात. त्याच्यानंतर तिथे जे देश आहेत ते खूप छोटे छोटे, तर मग ते जे रिजन आहेत तिथं मेडिटेरियन सीला किंवा सी ओपनिंग आहे का त्यांना, याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे सिरियाचं जे लोकेशन आहे, लोकेशन वाईज सिरिया प्रीसाठी खूपच इम्पॉर्टंट. ठीक आहे. चला, तर हे होतं आजचं हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.